काळी उडीदची आता मी भाजी करणार आहे. तर रात्रभर ही भिजत ठेवलेली होती डाळ. काळे उडीद आहेत ना, ते अख्खे ते असतात, हे घेतलेले आहेत. कुकरमध्ये आता मी ते 1.5 ग्लास पाणी टाकलेले आहे, हळद टाकलेली आहे, दालचिनी आणि लवंग काळी मिरी टाकून घेतलेली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि ना आता मी ते 3 शिट्या दिलेल्या आहेत. तर शिट्या झाल्यावरती ते कढई ठेवलेली आहे. नंतर जिरं आणि कांदा टाकलेला आहे बारीक कापून. त्याच्यामध्ये लसूण अद्रकची आपल्याला पेस्ट टाकून घ्यायची, छान मिक्स करायचं आहे. हिंग टाकून घेतलेला आहे. आणि इथे ना लाल तिखट टाकलेलं आहे, आपला घरगुती मसाला आणि काश्मीरी मिरची पावडर आणि धण्याची पावडर टाकलेली आहे. त्यानंतर इथे थोडंसं पाणी ओतून घेतलेलं आहे गरम. त्याच्यामुळे ग्रेव्हीला आपल्या म्हणजे छानपणा टेस्ट येतो असा. आणि हे शिजलेले उडीद टाकलेले आहे आणि मिक्स करायचे आहेत. आणि आता हे शिजून देणार आहे मी. एक 5 ते 6 मिनटं आपण शिजवून द्यायचं आहे. पाणी तुम्हाला पाहिजे तसं अजून कन्सिस्टन्सी ठेवा. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर आपली इथे ही भाजी रेडी होणार आहे. आणि जे पाणी राहिलं आहे ना, म्हणजे जे डाळीचं ते टाकायचं आहे. त्यानंतर वरून कोथिंबीर टाकायची आहे. थँक्स फॉर वॉचिंग.